नमस्कार. साऱ्या जगाचा पोशिंदा म्हणजे बळीराजा. याच बळीराजाच्या व्यथा आणि वेदना सांगणारी कथा. कथेचं नाव तोडगा. भोर उन्हाचा शिवा एकटाच मळ्याकडे निघाला होता. उन्हाची रगरग सुरू होती. मळ्याजवळ आला आणि साऱ्या चित्राबांना नजर फिरली. तशी त्याची जीवाची तलकली झाली. पाणी वाचून सारं चित्र कोळसून गेलं होतं. या दिवसात त्याच्या विहिरीचं पाणी चित्राबाला पुरत नव्हतं. म्हणून त्यानं विहिरीत डोकावून पाहिलं तर नुसतं गुडघाभर पाणी. एवढं पाणी मिळायला कसं पुरणार? म्हणून त्याचा चेहरा काळजीनं काळवळला. आभाळाकडे बघतच तो म्हणाला, यावर काहीतरी तोडगा काढलाच पाहिजे. विहिरीजवळ एखादं बोरिंग मारावं असं त्याला सारखं वाटत होतं. पण पैशाची चणचण मात्र भासत होती. सगळ्याची संग घेता येतात पण पैशासंग मात्र घेता येत नाही हे त्याला माहित होतं. घरात आला आणि आईबाजवळ विषय काढला. पण काय तोडगाच निघाला. शेवटी शिवाच बोलला, तोडगा हाय. मळ्यातलं 10 गुंठा विकून टाकायचं. तसा म्हातारा बी खवळला. अहो, म्हाताऱ्याचं पण बरोबरच होतं. सारं रान म्हणजे त्याच्या काळजाचा तुकडा. रानासमोर त्यानं खूप कष्ट खाल्ल्या होत्या. म्हातारीला पण हा तोडगा मान्य नव्हता. शेवटी शिवानंच तोडगा काढला आणि बँकेचं कर्ज काढायचं ठरलं. दुसऱ्या दिवशी शिवानं कागदपत्रांची पूर्तता केली आणि बँकेचं 50,000 रुपये काढायचं मंजूर झालं. गावातल्या नामापानाड्यानं बोरिंग मारायचा पॉइंट बघितला होता. विहिरीजवळचाच पॉइंट होता. नामापानाड्या म्हणाला, शिवा बिनधास्त बोरिंग मार. 100 फुटावर पाणी लागणार बघ. 4 दिवसात बोरिंग मारायचं मशीन आलं. शिवा बोरिंग मारणार ही बातमी वनवेळागत गावात पसरली. मशीन भोवती माणसांचा गराडा पडला. मशीन सुरू झालं. 100 फूट झालं, 150 फूट झालं, तरी पाणी नाही. शिवाच्या काळजात चर झालं. भांबवलेल्या शिवानं म्हाताऱ्याकडे बघितलं. म्हातारा तर सुतक आल्यासारखा चेहरा करून बसला होता. म्हातारीचं काय सरकून गेलं होतं. मशीनवाले गेले. म्हातारा गुडघ्यावर हात टेकत कसा तर उठला. सर्वजण अंधारात वाट शोधत घराकडे निघाले. शिवाच्या घरावर शोककळा पसरली होती. आता बँकेचं कर्ज तर फेडायलाच पाहिजे. दिवसामागून दिवस जात होते. एक दिवस शिवा वर्तमानपत्राची पाने चालत होत्या. त्याची एका बातमीवर नजर गेली. 20 फूट खोल अडकलेल्या बालकाला वाचवण्याचा यशस्वी प्रयत्न. घटनास्थळी आमदार, उपसभापती, माजी आमदार यांच्यासह अनेकांस भेटी. शासनाकडून लाखो रुपयांची मदत, अनेकांकडून बक्षिसे. ही बातमी वाचून शिवा शासनाला शिव्या देऊ लागला. या शासनानं या पोरावर इतका खर्च केला आणि आमची इथं पाण्या वाचून जीव जायची वेळ आली आहे. हे सरकार म्हणजे बिनशक्तीचं गाढव असं त्याला वाटायला लागलं. पण या बातमीनं त्याच्या मनात कालवा झाली. आधीच कर्जामुळे त्याला नैराश्य आलं होतं. पण अशातच एक मोठा जुगार खेळत त्याचं मन तयार झालं. शिवाला 3 मुलगेच होते. धाकट्या राजाला 1.5 वर्ष संपलं होतं. बोरवेलमध्ये अडकलेल्या बालकाच्या जागी शिवाला आपला धाकटा मुलगा राजा दिसू लागला होता. त्यानं मनाचा हिया केला, राजा आता मला लोक कधी करणार? कधी नव्हे ते शिवा राजाला घेऊन पांदीच्या वाटेतून बाहेर आला. त्याचा चेहरा घामाने थबथबला होता. आंब्याजवळ पुढे बोरवेलजवळ आला. त्यानं पोरा डोळे भरवून पाहून घेतलं. ते पोरग किलकिल त्या डोळ्याने आपल्या बापाकडे पाहत होतं. त्या निरागस आणि निष्पाप पोराला काय माहित की आपला बाप कोणतं पाप करायला निघाला आहे ते? भर दुपारी रखरख त्या उन्हात शिवानं मनातल्या मनात देवाला विनवलं, हे देवा मारुती राया, माझ्या राजाला जिवंत ठेव. तो आहे तसा परत येऊ दे. एवढं बोलून त्यानं राजाला बोरवेलमध्ये टाकलं. त्याला भरभर आलं. जोराचा हुंदका आला. त्याचे डोळे घळाघळा सांडू लागले. त्यानं बोरवेलला कान लावला. पोराच्या रडण्याचा पुसट आवाज त्याच्या डोक्यात घाटाचा घाव घालत होता. राजा म्हणून त्यानं आत काय टोकली. सारं शिवार घुमलं. घटनेचं वृत्त समजताच शासकीय यंत्रणेसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवाच्या बायकोनं सरसानं टाव फोडला. म्हातारी तर छाती बडवून घेऊ लागली होती. म्हातारा गुडघ्यात डोकं घालून रडू लागला होता. शिवाची दोन्ही पोरं कावरी झाली. मदत करायला सुरुवात झाली. पोकलेन मशीन मागवण्यात आलं. सिलेंडरची नळी सोडून राजाला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. 12 तासांनी यंत्रणेला यश आलं. राजाला बाहेर काढण्यात आलं. पण गोलगोबऱ्या गालाच्या टोपऱ्या डोळ्याच्या राजाने जगाचा निरोप घेतला होता. सरसानं त्याला उराशी कवटाळलं आणि धाय मोकळून ती रडू लागली होती. शिवाच्या सर्व भावनांचा कुस्कुरा झाला होता. आता 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 बघावं तर शिवाला 2 बोरिंग मारली होती. सरकारची चांगली मदतही मिळाली होती. शिवाच्या सर्व शिवारात पाणी फिरलं होतं. बोरिंगचं पाणी अहोरात्र सुरू होतं. ऊसाचं उत्पन्नही वाढलं होतं. त्याने एक वेळ जशी चित्रावर नजर फिरवली तसे त्याचे डोळे टचकन पाणी आले. त्याचे डोळे घळाघळा सांडू लागले. त्याला उंदकाना वरला झाला. छोट्या राजाचा देह त्याच्या डोळ्यासमोर दिसू लागला होता. जिकडे बघावं तिकडे त्याला राजाची मूर्ती दिसत होती. राजा म्हणत होता, बाबा मला का मारत? तुम्हाला दुसरा कोणता तोडगा नव्हता का? हा आवाज त्याच्या कानात घुमत होता. त्याला चक्कर आली आणि तो मटकन खाली बसला. पोराच्या मरणीनं त्याच्या उभ्या जन्माची राग झाली होती. चित्रा